गुड मॉर्निंग विद्यार्थ्यांनो. हे मी YBC रोटेशनल डायनॅमिक्सचा हा 7वा व्हिडिओ. या 7व्या व्हिडिओ किंवा पुढचा भाग सुरू करण्यापूर्वी आत्तापर्यंत म्हणजे 6 व्हिडिओमध्ये आपण काय काय पाहिलं ना ते थोडक्यात रिवाइज करूयात आणि मग पुढे जाऊयात. रोटेशनल डायनॅमिक्समध्ये अगदी सुरुवातीला आपण सर्क्युलर मोशन पासून सुरुवात केली होती. सर्क्युलर मोशन की जो 11वीतला भाग आहे, ठीक आहे, पण तो आता इथं इंट्रोडक्शन पार्टमध्ये आहे. मग सर्क्युलर मोशन मधलं काय कुठला पार्ट आपल्याला लक्षात ठेवायचा आहे तर डेफिनेशन लक्षात ठेवा, ठीक आहे. युनिफॉर्म आणि नॉन युनिफॉर्म सर्क्युलर मोशन मध्ये नेमका काय फरक आहे ते लक्षात ठेवा. हा तुम्हाला होमवर्क पण दिला होता की डिस्टिंग्विश बिटवीन सर्क्युलर मोशन अँड नॉन युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. आणि त्याच्यानंतर या सर्क्युलर मोशन मध्ये आपण जो पुढचा भाग पाहिला होता तो म्हणजे ऍक्सलरेशन. कुठल्या क्वांटिटी येतात ते, याच्यातला महत्वाचा भाग की आपण जी काही जेवढ्या काही फिजिकल क्वांटिटी पाहिलेल्या आहेत त्या प्रत्येक फिजिकल क्वांटिटीची डायरेक्शन तुम्हाला समजली पाहिजे. उदाहरण बघूयात आपण. जसं की या ठिकाणी ही एक सर्क्युलर मोशन आहे. या सर्क्युलर मोशन मध्ये सेन्स ऑफ रोटेशन कसा आहे, असा अँटी क्लॉकवाईज आहे. तर याच्यामध्ये ही जर युनिफॉर्म सर्क्युलर मोशन असेल तर आणि युनिफॉर्म सर्क्युलर मोशन असेल तर जो अँग्युलर डिस्प्लेसमेंट जे आहे ते अलॉंग द ऍक्सिस व्हर्टिकली इन द अपवर्ड डायरेक्शन असेल. त्यानंतर रेडियस वेक्टर फ्रॉम द सेंटर अवे टुवर्ड्स द पोझिशन, म्हणजे हा रेडियस वेक्टर असा या दिशेमध्ये असेल. समजा पार्टिकल जर या ठिकाणी असेल तर लिनियर डिस्प्लेसमेंट जे आहे हा थीटा बार. त्याच्यानंतर लिनियर डिस्प्लेसमेंट या दिशेमध्ये असेल एस बार किंवा डेल्टा एस बार म्हणलं तरी चालतं. त्याच्यानंतर त्याच दिशेमध्ये त्याची लिनियर वेलॉसिटी असेल व्ही बार, ठीक आहे. आता त्याच्यामध्ये अँग्युलर वेलॉसिटी कुठल्या दिशेमध्ये असेल, ज्या दिशेमध्ये अँग्युलर डिस्प्लेसमेंट आहे त्याच दिशेमध्ये काय असेल, अँग्युलर वेलॉसिटी असेल, ठीक आहे. आता याच्यामध्ये ही जर युनिफॉर्म सर्क्युलर मोशन असेल तर या ठिकाणी त्याचा अल्फा जो आहे म्हणजे अँग्युलर एक्सेलरेशन किती असेल, 0 असेल, म्हणजे नसेलच त्याला. त्याचं लिनियर एक्सेलरेशन जे आहे ते लिनियर एक्सेलरेशन कसं असेल, अलॉंग द रेडियस टुवर्ड्स द सेंटर या दिशेमध्ये असेल लिनियर एक्सेलरेशन, ठीक आहे. आता या युनिफॉर्म सर्क्युलर मोशन मध्ये ह्या दिशा, त्यानंतर रिलेशन्स पहा. लिनियर वेलॉसिटी आणि अँग्युलर वेलॉसिटी v इज इक्वल टू आर ओमेगा. आता अल्फा तर 0 आहे, पण लिनियर एक्सेलरेशन जे आहे त्याची किंमत एक लक्षात ठेवायची आपल्याला. ती किंमत अशी असते, इट इज आर ओमेगा स्क्वेअर किंवा व्ही स्क्वेअर अपॉन आर, ही त्याची किंमत आहे. हे झालं युनिफॉर्म सर्क्युलर मोशन साठी. नॉन युनिफॉर्म सर्क्युलर मोशन मध्ये काय करावं लागेल, एक तर ओमेगा वाढवत जावं लागेल किंवा ओमेगा कमी 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 होत जावं लागेल. आपण असा विचार करूयात की या केसमध्ये ओमेगा वाढतोय, ठीक आहे, नॉन युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. तर बाकीच्या दिशा ज्या आहेत त्या तशाच राहतात. ऍक्सेलरेशन जे आहे ते ऍक्सेलरेशन 2 प्रकारचं तयार होतं, ठीक आहे. एक लिनियर रॅडियल एक्सेलरेशन विच इज टुवर्ड्स द सेंटर, आणि दुसरं जे एक्सेलरेशन तयार होतं ते या दिशेमध्ये व्हीच्या दिशेमध्ये, त्याला आपण एटी असं म्हणतो, ठीक आहे. म्हणजे नॉन युनिफॉर्म सर्क्युलर मोशन मध्ये 2 प्रकारचे लिनियर एक्सेलरेशन आहे, AR पण आहे आणि AT पण आहे. त्या नॉन युनिफॉर्म सर्क्युलर मोशन मध्ये अल्फा 0 नसतो, कारण का ओमेगा वाढत चाललाय, चेंज होत चाललाय. आता ओमेगा वाढत असेल तर अल्फा आणि ओमेगाची दिशा कशी असेल, सेम. हे झालं नॉन युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. आता याच्यामध्ये जसं आपण व्ही इज इक्वल टू आर ओमेगा लिहिलं तसं या ठिकाणी ऍक्सेलरेशन आणि लिनियर ऍक्सेलरेशन आणि अँग्युलर ऍक्सेलरेशन मधलं पण एक रिलेशन आहे. ते कुठलं आहे तर एटी इज इक्वल टू आर अल्फा असं रिलेशन आहे. याचा अर्थ नॉन युनिफॉर्म सर्क्युलर मोशन मध्ये एटी पण आहे, ठीक आहे, या दिशेमध्ये की जे आर अल्फा आहे. AR पण आहे की जी या दिशेमध्ये. याचा अर्थ या दोघांचा रिझल्टंट या दिशेमध्ये असतो. हा एटी आणि AR कशामुळे तयार होतात ते लक्षात ठेवायचं. AR कशामुळे तयार होतो तर व्ही ची डायरेक्शन बदलल्यामुळे AR तयार होतो, आणि AT कशामुळे तयार होतो तर व्ही ची किंमत बदलल्यामुळे AT तयार होतो. तर या ठिकाणी नॉन युनिफॉर्म सर्क्युलर मोशन मध्ये या ठिकाणी AR पण आहे AT पण आहे, तर रिझल्टंट A कुठल्या दिशेमध्ये असतो, या दिशेमध्ये असतो. तर A हा असा लिहितो आपण, कारण AR आणि AT एकमेकांना लंब आहेत, परपेंडिक्युलर आहेत. त्याचा अर्थ A बरोबर काय येईल,
AR² प्लस AT² असं येऊन जाईल. तर हे झालं नॉन युनिफॉर्म सर्क्युलर मोशनसाठी. आता सर्क्युलर मोशनला या ठिकाणी याचे ऍप्लिकेशन्स आपण पाहिले, किंवा या नॉन युनिफॉर्म सर्क्युलर मोशन करता आपण काय लिहू शकतो, तर याचे कायनेमॅटिकल इक्वेशन लिहू शकतो. कुणासाठी? फक्त नॉन युनिफॉर्म सर्क्युलर मोशनसाठी. मग ते कायनेमॅटिकल इक्वेशन पण पाहिले आपण. जर ω2 ही त्याची म्हणजे वाढतोय, ओमेगा काय होतोय, वाढतोय. ω2 इज इक्वल टू ω1 प्लस αt. पहिलं कायनेमॅटिकल इक्वेशन फॉर द सर्क्युलर मोशन. दुसरं कायनेमॅटिकल इक्वेशन काय असेल? थीटा इज इक्वल टू ω1t प्लस हाफ ऑफ αt². तिसरं काय असेल? ω2² इज इक्वल टू ω1² प्लस 2 टाइम्स α θ हे असेल. आता या ठिकाणी याच्यानंतर याच्या पुढचा जो भाग जो आहे तो म्हणजे याचे ऍप्लिकेशन्स पाहिले आपण. कशाचे? सर्क्युलर मोशनचे ऍप्लिकेशन. की ज्या ऍप्लिकेशन मध्ये जर रोड सरफेस हा प्लेन असेल, कसा आहे? प्लेन असेल, तर त्या प्लेन रोड सरफेससाठी फोर्स ऑफ फ्रिक्शन या दिशेमध्ये असेल. प्लेन हॉरिझॉन्टल कर्व रोड आहे, सर्क्युलर ट्रॅक आहे, तर त्यासाठी कुठल्याही व्हेकलसाठी त्याचा मॅक्सिमम स्पीड हा असा काढतो आपण. इट इज √μrg बिकॉज फोर्स ऑफ फ्रिक्शन नेसेसरी सेंट्रिपिटल फोर्स, सो इट इज μrg. या केसमध्ये लक्षात ठेवायचं, जो फोर्स ऑफ फ्रिक्शन आहे की ज्याला Fs असं म्हणतो आपण, तो किती आहे? μ × n. 11वीत झालेला भाग आहे तो. दॅट इज अ कोएफिशियंट ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन इज द रेशो ऑफ लिमिटिंग फोर्स ऑफ फ्रिक्शन टू द नॉर्मल रिएक्शन. मग याच्यामध्ये हा फोर्स ऍक्ट्स ॲज अ सेंट्रिपिटल फोर्स, दॅट इज mv²/r, फ्रॉम विच वी गेट द मॅक्सिमम स्पीड ऑफ दॅट व्हेकल विच डज नॉट डिपेंड्स अपॉन द मास ऑफ द व्हेकल, दॅट इज √μrg. त्याच्यानंतर पुस्तकात दिलेलं आहे वॉल और वेल ऑफ डेथ असं म्हणलंय, पण ऍक्च्युली ती वेल ऑफ डेथ तशी नसतेच. वेल ऑफ डेथ ही अशी असते, पण पुस्तकात कशी दिलेली आहे? अशी दिली आहे. त्याला वेल ऑफ डेथ म्हणण्यापेक्षा सिलेंड्रिकल वॉल असं म्हणूयात आपण. सिलेंड्रिकल वॉल असेल तर या ठिकाणी इथं त्याचा मिनिमम स्पीड काढतो आपण. सिलेंड्रिकल वॉल साठी आपण मिनिमम, कमीत कमी का? कारण त्यापेक्षा जर कमी स्पीड झाली तर ती व्हेकल खाली पडेल. याचा अर्थ मिनिमम स्पीड जो आला आपला तो असा आला, इट इज √rg/μ. त्याही केसमध्ये जो नेसेसरी सेंट्रिपिटल फोर्स प्रोव्हाइड करतो, कोण करतं? तर नॉर्मल रिएक्शन. या केसमध्ये फोर्स ऑफ फ्रिक्शन, तर या केसमध्ये नॉर्मल रिएक्शन. असं लक्षात ठेवलं तर तुम्हाला मिनिमम तो मॅक्सिमम तुम्हाला सहज काढता येईल. याच्यानंतर आपण पाहिलं ते म्हणजे बँकिंग ऑफ रोड. बँकिंग ऑफ रोड सुरुवातीला काय पाहिलं आपण? मोस्ट सेफ्टी स्पीड काढला आपण. मोस्ट सेफ्टी स्पीड मध्ये या ठिकाणी हा कसा काढला आपण पहा. काय कन्सिडर केलं नाही आपण, तर त्याच्यामध्ये या ठिकाणी जो फोर्स ऑफ फ्रिक्शन गृहीत न धरता स्पीड काढला आपण. ठीक आहे. त्याच्यानंतर नॉन कन्झर्वेटिव्ह फोर्स गृहीत न धरता आपण मोस्ट सेफ्टी स्पीड काढला. मग याच्यामध्ये इथं लक्षात काय ठेवायचंय? हा n cos θ, हा n sin θ, हा n, त्याच्यानंतर mg हा व्हेकलचा सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी. तर याच्यामध्ये हा n sin θ प्रोव्हाइड नेसेसरी सेंट्रिपिटल फोर्स, दॅट इज mv²/r. n cos θ इज इक्वल टू mg. त्याच्यानंतर त्याच्यावर आपलं इक्वेशन भेटतं, दॅट इज अ मोस्ट सेफ्टी स्पीड इज इक्वल टू √rg tan ऑफ θ. ठीक आहे. आता याच्यानंतर आपण पुढे काय केलं पहा, की या ठिकाणी जर फोर्स ऑफ फ्रिक्शन जर गृहीत धरला आपण, तर फोर्स ऑफ फ्रिक्शन मध्ये अगदी सुरुवातीला आपण काय करतो, तर याच्यामध्ये अगदी सुरुवातीला मिनिमम स्पीड काढतो. मिनिमम स्पीड काढण्यासाठी इथं आपण काय केलेलं आहे? दोन भाग केले. ठीक आहे. जर आपण मिनिमम स्पीड काढला आपण, तर फोर्स ऑफ फ्रिक्शन कुठल्या दिशेमध्ये कन्सिडर करायचं आहे? वरच्या दिशेमध्ये. मग त्याचे दोन कंपोनंट घ्यायचे. ठीक आहे. मग हा अँगल तो घेऊन आपण त्याचे दोन फोर्स ऑफ फ्रिक्शन या दिशेमध्ये, म्हणजे त्याचा मिनिमम किंवा मॅक्सिमम स्पीड काढण्यासाठी फोर्स ऑफ फ्रिक्शन गृहीत धरून या ठिकाणी आपण त्याचा मिनिमम स्पीड काढला. तर मिनिमम स्पीड काढताना जो फोर्स ऑफ फ्रिक्शन आहे तो वरच्या दिशेमध्ये आहे हे फक्त लक्षात ठेवायचं. बाकीचा जो भाग आहे तो आधी आपण पाहिलेलाच आहे. मग याच्यामध्ये मिनिमम स्पीड जो येतो तो लक्षात ठेवायचा, तो असा, दॅट इज √rg अपॉन tan ऑफ θ मायनस μ अपॉन 1 प्लस μ tan ऑफ θ. हा मिनिमम स्पीड आहे, हा रूल लक्षात ठेवावा लागतो आपल्याला.
आणि जेव्हा जेव्हा तुम्हाला मॅक्सिमम स्पीड काढायचा आहे त्यावेळेस जो फोर्स ऑफ फ्रिक्शन जो आहे तो खालच्या दिशेमध्ये गृहीत धरायचा आहे व्हेकलच्या. मग हा फोर्स ऑफ फ्रिक्शन खालच्या दिशेमध्ये गृहीत धरला आपण. नॉर्मल रिॲक्शन, त्यानंतर mg, त्यानंतर या फोर्स ऑफ फ्रिक्शनचे दोन कंपोनंट हे सगळं गृहीत धरून जो त्या व्हेकलचा मॅक्सिमम स्पीड भेटतो तो काय भेटतोय अंडर रूट rg इंटू टॅन ऑफ थीटा प्लस म्यू अपॉन 1 प्लस म्यू टॅन ऑफ थीटा. ठीक आहे. या ठिकाणी हा झाला मॅक्सिमम स्पीड फॉर द बँक रोड. बँकिंग ऑफ रोड म्हणजे काय? इट इज अन अरेंजमेंट इन विच द सर्फेस ऑफ द रोड इज kept inclined to the horizontal at some suitable angle. That horizontal component of normal reaction provide necessary centripetal force. ठीक आहे. तर या ठिकाणी मग हा नॉर्मल रिॲक्शनचा हॉरिझॉन्टल कंपोनंट तुम्ही गृहीत धरला काय, मग तोच फॉर्म्युला आपण या ठिकाणी समजा बाईकसाठी पण वापरू शकतो आपण. ठीक आहे. तो असा वापरू शकतो, समजा एखादी टू व्हीलर आहे आणि टू व्हीलर प्लेन रोडवरून चाललेली, तो स्वतः या ठिकाणी इन्क्लाइन झाला. ठीक आहे. इन्क्लाइन झाला तरी चालतं. या ठिकाणी हा जरी इन्क्लाइन झाला तरी या ठिकाणी नॉर्मल रिॲक्शन काय होते, रिझॉल्व्ह होते आणि नेसेसरी सेंट्रिपिटल फोर्स त्याला भेटतो. याचा अर्थ हा जो फॉर्म्युला आपण वापरलेला आहे तो फक्त फोर व्हीलर साठीच वापरू शकतो आपण असं नाही. तो फॉर्म्युला आपण टू व्हीलर साठीही वापरू शकतो. तोच मोस्ट सेफ्टी स्पीड, मॅक्सिमम स्पीड, मिनिमम स्पीड. फक्त एक गोष्ट लक्षात ठेवायची त्याच्यामध्ये, तो जो अँगल दिलेला आहे तो अँगल व्हर्टिकल सोबत दिलेला आहे का हॉरिझॉन्टल सोबत दिलेला आहे हे फक्त लक्षात ठेवायचं आपल्याला. या ठिकाणी इथं जे काही आपण एक्सप्रेशन डिराईव्ह केलेले आहे त्या एक्सप्रेशन मध्ये दिस इज अँगल मेड विथ द हॉरिझॉन्टल आहे हे लक्षात ठेवायचं. जर व्हर्टिकल सोबत केलं तर थोडासा फरक पडतो. ठीक आहे. या ठिकाणी इथं आपल्याला या ठिकाणी अँगल मेड विथ द हॉरिझॉन्टल आहे हेही लक्षात ठेवायचं आपल्याला. आणि याच्यानंतर आपण पुढचा जो भाग पाहिला तो म्हणजे कोनिकल पेंडुलम पाहिला आपण. या कोनिकल पेंडुलम मध्ये आपण काय केलंय की कोनिकल पेंडुलम कशी अरेंजमेंट आहे ती पाहिली आपण. ठीक आहे. एक हेवी स्पेअर घेतला, तो आपण एखाद्या लाईट, इनएक्सटेन्सिबल, फ्लेक्झिबल स्ट्रिंग सोबत जोडला आणि तो अशा पद्धतीने फिरवला की जेणेकरून स्ट्रिंग moves along the surface of a cone and the sphere or the object moves in a horizontal circle, then it makes the conical pendulum. तर हा भाग आपण पाहिला. त्याच्यामध्ये काय लक्षात ठेवायचं आहे, जर टेन्शन जे आहे स्ट्रिंग मध्ये त्याला T0 असं म्हणलं आपण, तर टेन्शन हा T0 resolve in two component, that is a T0 cos of theta. This is the angle made by the string with the vertical T0 cos of theta आणि इकडे T0 sin of theta. This is mg. So T0 cos of theta balances with the weight and T0 sin of theta provide necessary central force. इथं mv स्क्वेअर आपण r घेण्याच्या ऐवजी काय घ्यायचंय, mr ओमेगा स्क्वेअर घ्यायचं आहे. आणि मग याच्यामध्ये इथं ते घेतलं की पुढे ओमेगा स्क्वेअरची किंमत काढतो आपण, की जी किंमत काय भेटते ती किंमत लक्षात ठेवा. ती किंमत अशी भेटते, दॅट इज g sin theta अपॉन r cos of theta अशी भेटते. याच्यामध्ये पुढे जाऊन आपण r ची किंमत काढतो. ती r ची किंमत काय भेटते, l sin theta. ठीक आहे. फ्रॉम द जॉमेट्री ऑफ द फिगर वी गेट द r इज इक्वल टू l sin theta. बाय पुटिंग द व्हॅल्यू ऑफ r वी गेट द ओमेगा, that is omega is equal to under root g upon l cos of theta, from which we get the period. Period is a 2 pi. Period's expression लक्षात ठेवायचं कोनिकल पेंडुलमचं, किमान हे लक्षात ठेवायचं न्यूमेरिकल साठी. t is equal to 2 pi l cos of theta upon g. ठीक आहे. इथं l cos of theta हे लक्षात ठेवा. सिंपल पेंडुलम मध्ये फक्त तो l आहे. ठीक आहे. कोनिकल पेंडुलम मध्ये काय आहे, l cos of theta. त्याच्यावर तुम्ही फ्रिक्वेन्सीचं पण एक्सप्रेशन डिराईव्ह करू शकता. तर कोनिकल पेंडुलम नंतर आपण काय पाहिलं पहा. कोनिकल पेंडुलम नंतर पुढचा जो भाग पाहिला आपण तो म्हणजे व्हर्टिकल सर्क्युलर मोशन पाहिलं आपण. व्हर्टिकल सर्क्युलर मोशन मध्ये महत्वाचा भाग काय की आपण इथं लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ एनर्जी वरून आपण स्पीड काढला. मग या व्हर्टिकल सर्क्युलर मोशन मध्ये मोशन कशी आहे, object which is tied to the string and then revolve in a vertical circle. String is light, inextensible, flexible. Yeah. Then at the top
बाय मेकिंग द टेन्शन इज इक्वल टू 0, टेन्शन 0 होऊ शकतं. तर टेन्शन 0 करून या ठिकाणी दॅट इज अ T and mg are in the same direction which provide necessary centripetal force. So T plus mg is equal to mv square upon r, from which we get the minimum speed at the top. Okay, T plus mg is equal to mv square upon r. By making the T is equal to 0, we get the first expression, that is a speed, minimum speed at the top, that is under root rg. त्यानंतर when the object moves from top to bottom or lowermost position, then its potential energy is converted into the gravitational potential energy converted into kinetic energy. So the gravitational potential energy at A, ते फक्त लक्षात ठेवायचे, gravitational potential energy at A is the increased by the distance 2r, vertical displacement किती याचं 2r, that is the diameter of the circle. So the potential energy at A is the mg into 2r. This much amount of energy, gravitational potential energy, converted into kinetic energy, so which is equal to the kinetic energy at B minus kinetic energy at A, from which we get the minimum speed, that is speed at the lowermost position, that is V is equal to under root phi u rg. तोच कन्सेप्ट, तोच लॉ ऑफ कन्झर्वेशन एनर्जी आपण या हॉरिझॉन्टल पोझिशन करता वापरू शकतो. त्याचं व्हर्टिकल डिस्प्लेसमेंट किती असेल, फक्त r एवढं असेल, आणि मग त्याच्यावरूनही आपण या ठिकाणचा स्पीड इथला किंवा इथला स्पीड काढता येतो, आणि तो किती भेटतो, अंडर रूट 3rg असा भेटतो. ठीक आहे. तर या ठिकाणी पहा, आपण टॉप मोस्ट पोझिशन काढताना कॉन्झर्वेशन ऑफ एनर्जी वापर केला नाही, आपण T इज इक्वल टू 0 ठेवलं आणि इथला मिनिमम स्पीड काढला. पण बॉटम आणि मिडल या ठिकाणची व्हेलॉसिटी काढत असताना आपण कॉन्झर्वेशन ऑफ एनर्जीचा वापर केला आणि तिथलाच मिनिमम स्पीड काढला आपण. म्हणजे व्हर्टिकल सर्क्युलर स्ट्रिंगसाठी, व्हर्टिकल सर्क्युलर मोशनसाठी अशा प्रत्येक ठिकाणचा मिनिमम स्पीड काढता येतो. म्हणजे याच्यापेक्षा जर कमी स्पीड असेल तर काय होईल, तर स्ट्रिंग अशी लूज होईल आणि व्हर्टिकल सर्क्युलर मोशन पॉसिबल होणार नाही. मॅक्सिमम नसेल तर ठीकच आहे, पण मिनिमम असेल, त्याच्यापेक्षा कमी असेल तर ती मोशन पॉसिबल होणार नाही. तर याच्यानंतर आपण काय पाहिलं, पुढचा भाग काय पाहिला आपण, जर आपण या ठिकाणी स्ट्रिंगच्या ठिकाणी रॉड वापरला तर इथला स्पीड जो आहे तो 0 पण होऊ शकतो, ती वस्तू तिथेच थांबू शकते. ठीक आहे. आणि ही जर 0 केली आपण स्पीड, तर या ठिकाणी इथला जो स्पीड भेटतो बॉटमचा, तो बॉटमचा स्पीड हा 4rg भेटतो, आणि मिडलचा म्हणजे हॉरिझॉन्टल लेवलचा स्पीड जो आहे तो किती भेटतो, 2rg भेटतो. अगेन वी यूज द लॉ ऑफ कन्झर्वेशन एनर्जी ऍट बॉटम अँड ऍट द हॉरिझॉन्टल लेवल. अशा म्हणजे या ठिकाणी इथं जर स्ट्रिंगच्या ठिकाणी रॉड वापरला तर एक्सप्रेशन टॉपसाठी 0, बॉटमसाठी अंडर रूट 4rg आणि मिडलसाठी किती येतं, अंडर रूट 2rg येतं. तर हे झालं व्हर्टिकल सर्क्युलर मोशनसाठी मिनिमम स्पीड ऍट डिफरंट पोझिशन्स. इथेपर्यंत आपण याच्या आधी भाग पाहिलेला आहे. ठीक आहे. अजून या व्हर्टिकल सर्क्युलर मोशन मध्ये काय पाहिलंय आपण, तर दोन ठिकाणचा टेन्शन मधला फरक तोही काढता येतो आपल्याला. तर या ठिकाणी जे जनरल इक्वेशन्स आहेत टॉपचं आणि बॉटमचं, आणि आपल्याला मिनिमम स्पीड माहिती आहे, त्या मिनिमम स्पीडचे एक्सप्रेशन ठेवले आपण की टेन्शन ऍट द बॉटम TB मायनस टेन्शन ऍट द टॉप TA हे किती येतं, 6mg येतं, जर दोन्ही व्हीच्या किमती जर ठेवल्या आपण जनरल इक्वेशन मध्ये. तर अशा म्हणजे या ठिकाणी इथपर्यंत म्हणजे आपले जे 6 व्हिडिओ झालेले आहेत त्या 6 व्हिडिओमध्ये आपण एवढा भाग पाहिलेला आहे. ठीक आहे. कारण याच्यानंतरचा भाग थोडासा नवीन आहे, म्हणून या ठिकाणी इथपर्यंतचा भाग मी रिव्हाइज केला. आता याच्यानंतरचा पुढचा जो भाग जो आहे तो म्हणजे एक वस्तूची आपण मोशन पाहत नाही आपण. तर या ठिकाणी पूर्ण बॉडी घेतोय आपण, पूर्ण बॉडीला एखाद्या ऍक्सिस भोवती आपण रोटेट करणार आहोत. मग याच्यामध्ये आपल्याला या ठिकाणी इथं लिनियर मोशन आणि अँग्युलर मोशन याच्यामधल्या ज्या काही क्वांटिटी आहेत त्या क्वांटिटी सिमिलर क्वांटिटी किंवा त्याला आपण अॅनालॉगस क्वांटिटी म्हणतो. आपण अॅनालॉगस क्वांटिटी बघूयात आपण, की जो भाग महत्वाचा आहे इकडे मी लिहितो लिनियर मोशन, एका बाजूला लिहिलेला आहे लिनियर मोशन आणि दुसऱ्या बाजूला लिहिलेला आहे मी अँग्युलर मोशन म्हणूयात आपण. तुम्ही त्याला सर्क्युलर मोशन म्हणू शकता, रोटेशनल मोशन म्हणू शकता. ठीक आहे. आता पहा, लिनियर मोशन मध्ये लिनियर डिस्प्लेसमेंट काय असतं, S बार. लिनियर डिस्प्लेसमेंट इट इज द मिनिमम डिस्टन्स बिटवीन द इनिशियल अँड फायनल पोझिशन, लिनियर डिस्प्लेसमेंट. अँग्युलर मोशन मध्ये
Angular displacement, angle traced by the radius vector in a given time is angular displacement. Angle है ना, की ज्याला डायमेन्शन नाही पण एकक आहे. ठीक आहे, त्याचा फॉर्म्युला आपल्याला माहित असेल. तो फॉर्म्युला असा आहे, दॅट इज द लेंथ ऑफ आर्क अपॉन रेडियस. ठीक आहे, त्याला वेक्टर फॉर्म मध्ये पण लिहिता येतं, पण किमान आता फॉर्म्युला लक्षात ठेवा. तर या ठिकाणी इट ऑल्सो गिव्स द रिलेशन बिटवीन लिनियर डिस्प्लेसमेंट अँड अँग्युलर डिस्प्लेसमेंट. त्याच्यानंतर आपण पाहिलं लिनियर मोशन मध्ये अॅनालॉग, ह्या दोन क्वांटिटी कशा आहेत, अॅनालॉगस आहेत. तसं लिनियर वेलॉसिटी इज द रेट ऑफ चेंज ऑफ लिनियर डिस्प्लेसमेंट विथ रिस्पेक्ट टू टाइम. जी डायरेक्शन एस ची असते तीच व्ही ची असते. तर याच्यामध्ये अँग्युलर वेलॉसिटी असते, याला अॅनालॉगस क्वांटिटी कुठले, अँग्युलर वेलॉसिटी. इट इज द रेट ऑफ चेंज ऑफ अँग्युलर डिस्प्लेसमेंट विथ रिस्पेक्ट टू टाइम. आणि दोघांमध्ये रिलेशन पण माहिती आहे आपल्याला, दॅट इज व्ही इज इक्वल टू आर ओमेगा. त्याच्यानंतर लिनियर एक्सेलरेशन म्हणजे काय असतं, इट इज अ रेट ऑफ चेंज ऑफ लिनियर वेलॉसिटी विथ रिस्पेक्ट टू टाइम. ठीक आहे, तर अँग्युलर मोशन मध्ये या ठिकाणी अँग्युलर एक्सेलरेशन असेल, दॅट इज द रेट ऑफ चेंज ऑफ अँग्युलर वेलॉसिटी विथ रिस्पेक्ट टू टाइम. ठीक आहे, आता तुम्ही म्हणाल की या ठिकाणी लिनियर मोशनला या क्वांटिटी आहेत, अँग्युलर मोशनला या आहेत, प्लस लिनियरच्या पण आहेत. याचा अर्थ या मोशनला तुम्ही यस लिहू शकता, या मोशन मध्ये तुम्ही व्ही लिहू शकता, दॅट इज व्ही इज इक्वल टू आर ओमेगा. या मोशन मध्ये जर नॉन युनिफॉर्म सर्क्युलर मोशन असेल तर अल्फा असतो, याचा अर्थ एटी बरोबर आर अल्फा असंही लिहू शकता. युनिफॉर्म असेल तर या ठिकाणी अल्फा 0 असतो, म्हणजे फक्त ए असतो, की जो किती असतो, दॅट इज आर ओमेगा स्क्वेअर किंवा व्ही स्क्वेअर अपॉन आर असतो. बरं ठीक आहे. याच्यानंतर पुढची जी क्वांटिटी आहे ती क्वांटिटी पाहूयात आपण. ती म्हणजे इथं फोर्स असेल विच प्रोड्यूस द लिनियर एक्सेलरेशन, which produce the change in the velocity, there is a mass into acceleration. तसं या अँग्युलर मोशन मध्ये रोटेशनल मोशनला जबाबदार कोण आहे, तर फक्त फोर्स नाही. ठीक आहे, हा भाग समजून घेऊयात आपण, कारण त्याचं पुढचं आर्टिकल जे आहे ते त्याच्यावरती अवलंबून आहे. जसं की या ठिकाणी मला दरवाजा उघडायचा आहे, तर दरवाजा उघडण्यासाठी त्याला जे हँडल असतं ते हँडल अगदी ऍक्सिस पासून दूर असतं ना. याचं कारण काय, हँडल जे आहे ते दरवाजाच्या ऍक्सिसच्या जवळ असतं का, नसतं, तर ते कडेला असतं. याचं रिझन काय, कारण आपण कमीत कमी फोर्समध्ये तो दरवाजा उघडला पाहिजे, म्हणजे कमीत कमी फोर्समध्ये तो दरवाजा रोटेट झाला पाहिजे. म्हणजे रोटेशनल इफेक्टसाठी फक्त फोर्स ही गोष्ट अवलंबून नाही. इट इज म्हणजे फोर्स फक्त फोर्सवरती अवलंबून आहे का, नाही, तर त्याला या ठिकाणी परपेंडिक्युलर डिस्टन्स बिटवीन द ऍक्सिस ऑफ रोटेशन अँड द पॉइंट ऑफ ऍप्लिकेशन ऑफ फोर्स, या दोघातलं लंब अंतरावरती पण या ठिकाणी हा रोटेशनल इफेक्ट अवलंबून आहे. याचा अर्थ या ठिकाणी इथं रोटेशनल मोशन, जसं इथं लिनियर या ठिकाणी मोशन तयार करण्यासाठी, ऍक्सेलरेट करण्यासाठी फोर्स गरजेचा आहे, तसं अँग्युलर मोशन मध्ये कोण गरजेचं आहे, हा भाग आपण 11वीत पाहिलेला आहे. जर तुम्हाला तो भाग आठवत नसेल तर सरळ पुस्तक काढा, वाचून घ्या, काय तो भाग समजून घ्या. टॉर्क त्याला असं म्हणतो आपण, त्याला मोमेंट ऑफ टॉर्क असं म्हणतो आपण मोमेंट ऑफ फोर्स आणि कपल याच्यातला फरक सुद्धा पाहिलेला आहे आपण. तर टॉर्क म्हणजे काय, इट इज द आर बार क्रॉस एफ बार. आर बार मोमेंट आर्म त्याला म्हणतो आपण, एफ बार इज अ फोर्स. म्हणजे टर्निंग इफेक्ट जो आहे तो फक्त फोर्सवरती अवलंबून नसतो, तर या अंतरावरती पण अवलंबून असतो. तर दीज आर द, जसं टॉर्क गरजेचा आहे रोटेशनल मोशन करता, तसा लिनियर मोशन करता फोर्स गरजेचा आहे. अॅनालॉगस क्वांटिटी आहे, सिमिलर क्वांटिटीज आहे. अजून कुठल्या कुठल्या क्वांटिटी आहेत पहा. आपण याच्यामध्ये मोमेंटम माहित असेल तुम्हाला, मोमेंटम. ठीक आहे, लिनियर मोमेंटम याला काय म्हणतोय आपण, पी बार असं म्हणतो आपण. इट इज अ प्रोडक्ट ऑफ मास अँड वेलॉसिटी. तसं अँग्युलर मोशन मध्ये काय असेल, अँग्युलर मोमेंटम असेल. ठीक आहे, अँग्युलर मोमेंटम याचे एक्सप्रेशन बरेच आहेत, किंवा याला तुम्ही असं लिहू शकता या ठिकाणी, इट इज अ मोमेंट ऑफ लिनियर मोमेंटम. ठीक आहे, त्यालाच मोमेंट ऑफ लिनियर मोमेंटम, अँग्युलर मोमेंटम आहे. अॅनालॉगस फक्त लिनियर मोमेंटम, अँग्युलर मोमेंटम. हा भाग आपल्याला पुढे पाहायचा आहे. ठीक आहे, तो पाहूयात आपण हे कसं येतं वगैरे वगैरे. ठीक आहे, याच्यानंतर एवढ्या 5 ते 6 क्वांटिटी ज्या आहेत की ज्या कशा आहेत, एकमेकांना अॅनालॉगस आहेत लिनियर मोशन मध्ये आणि अँग्युलर मोशन मध्ये. तर नवीन जो भाग आपण सुरू करतोय त्याच्यामध्ये अगदी सुरुवातीला या
मोशन मध्ये आतापर्यंत आपण काय पाहिली, एक वस्तू घेतली आपण आणि अशी गोल गोल फिरवली आपण. ठीक आहे, एवढंच पाहिलं आपण. मग ती हॉरिझॉन्टली अशी फिरवली आपण, त्याला व्हर्टिकल फिरवलं आपण. ठीक आहे, दोन्ही प्रकारे फिरवलं. आता काय करायचंय, तर या ठिकाणी एक वस्तूच घेतोय आपण, अशी वस्तूच घेतोय आणि ती वस्तू एका ऍक्सिस भोवती आपल्याला रोटेट करायची. ठीक आहे, या एका वस्तूला आपल्याला काय करायचंय, ऍक्सिस भोवती रोटेट करायचंय. ज्यावेळेस आपण ही वस्तू रोटेट करतो त्यावेळेला या ठिकाणी ती वस्तू ज्या पार्टिकल पासून बनलेली आहे, सर्व पार्टिकल जे आहेत त्या सर्व पार्टिकलची मोशन कशी असेल, तर सर्क्युलर मोशन असेल. म्हणजे आता काय पाहिजे आपल्याला, असंख्य पार्टिकलची सर्क्युलर मोशन पाहिजे. ठीक आहे, तर या ठिकाणी इथं रोटेशनल डायनॅमिक्स मध्ये आता ऍक्च्युली रोटेशनल मोशन पाहतोय आपण. तर आता या ठिकाणी अगदी सुरुवातीला जो भाग पाहायचा आहे तो म्हणजे रोटेशनल कायनेटिक एनर्जीचं एक्सप्रेशन काढायचं आहे आपल्याला. मग या रोटेशनल कायनेटिक एक्सप्रेशन कसं काढायचं आहे पहा. याच्यावरती प्रश्न कसा असतो, बऱ्याच वेळेला बोर्डाच्या परीक्षेमध्ये याच्यावरती प्रश्न विचारला गेलेला आहे. ठीक आहे, तर हा भाग लक्ष देऊ नये का, आजचा हा भाग पाहायचा आपल्याला. तो आहे, प्रश्न असा असतो, डिराइव्ह एक्सप्रेशन फॉर द रोटेशनल कायनेटिक एनर्जी. रोटेशनल कायनेटिक एनर्जी, रोटेशनल कायनेटिक एनर्जी. त्याच्यामध्ये कन्सिडर करतोय आपण, लेट अस कन्सिडर अन ऑब्जेक्ट. शेप कसाही घेऊ शकता तुम्ही. दिस इज अन ऍक्सिस अबाउट विच इट रोटेट विथ कॉन्स्टंट अँग्युलर स्पीड. याचा स्पीड कसा ठेवतोय आपण, कॉन्स्टंट. अँग्युलर स्पीड कसा ठेवतोय आपण, कॉन्स्टंट. विच इज मेड ऑफ लार्ज नंबर ऑफ पार्टिकल्स. खूप साऱ्या पार्टिकल पासून बनलेली एक वस्तू आहे की जी वस्तू या ऍक्सिस भोवती कॉन्स्टंट अँग्युलर स्पीडनी फिरते. हा गृहीत धरलेला भाग आपण गृहीत धरतोय हा भाग आपण. या ठिकाणी मग सुरुवातीच वाक्य काय असेल, प्रश्न तसा विचारला जाईल कसेल तर डायग्राम मध्ये लक्षात ठेवा. ठीक आहे, अशी डायग्राम लक्षात ठेवा. याच्यामध्ये एक 3 ते 4 पार्टिकल काढूयात आपण आपल्याला समजण्यासाठी. 4 पार्टिकल काढूयात आपण, असे n पार्टिकल. समजा हा पार्टिकल किती अंतरावरती, हा त्याचा मोमेंट आर्म आहे, त्याला R1 म्हणूयात आपण. आणि त्याच्यानंतर हा दुसरा पार्टिकल, पहिला पार्टिकल की ज्याचं मास m1 आहे. प्रत्येक पार्टिकलचं मास हे वेगवेगळं आहे असं गृहीत धरूयात आपण. दुसरा पार्टिकल कुठला आहे, m2 आहे की जो वेगळ्या अंतरावरती आहे, R2. तिसरा पार्टिकल कुठे आहे, इथे आहे की ज्याचं अंतर किती आहे, R3 आहे की ज्याचं मास किती आहे, m3 आहे. डॅश 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 सो ऑन. शेवटचा पार्टिकल म्हणून आपण त्याला, ज्याचं मास किती आहे, mn आहे की जो किती अंतरावरती आहे, Rn एवढ्या अंतरावरती आहे. ठीक आहे, आता या ठिकाणी ज्या वेळेस ही वस्तू रोटेट होते त्यावेळेला प्रत्येक पार्टिकलचं मास वेगवेगळं गृहीत धरलंय आपण आणि प्रत्येक पार्टिकल ऍक्सिस पासून वेगवेगळ्या अंतरावरती आहे असं गृहीत धरलंय. ठीक आहे, तर मला सांगा, जर या ठिकाणी ओमेगा कॉन्स्टंट असेल तर प्रत्येक पार्टिकलचा ओमेगा कसा असेल, कॉन्स्टंट. का, कारण प्रत्येक पार्टिकलला एक फेरी पूर्ण करायला सारखाच वेळ लागणार आहे. याचा अर्थ ओमेगा प्रत्येक पार्टिकलचा कसा असेल, सेम. बिकॉज इट इज अ डी थीटा बाय डी टी. थीटा प्रत्येक पार्टिकलचं कसं असेल, सेम. सो ओमेगा इज सेम फॉर ऑल पार्टिकल्स. पण प्रत्येक पार्टिकलचा व्ही सेम असेल का, नसेल. का नसेल, कारण प्रत्येक पार्टिकल ऍक्सिस पासून वेगवेगळ्या अंतरावरती आहे. का, कारण व्ही इज इक्वल टू काय रिलेशन आहे, आर ओमेगा. आर जर बदलत असेल तर प्रत्येक पार्टिकलचा व्ही काय होतोय, लिनियर व्हेलॉसिटी ही बदलत जाते. याचा अर्थ याची लिनियर व्हेलॉसिटी कशी असेल, अशी असेल, टॅन्जेन्शियल. याला आपण V1 बार म्हणूया. याची लिनियर व्हेलॉसिटी कशी असेल, परपेंडिक्युलर असेल, ह्या R2 बारला लंब असेल, त्याला V2 बार असं म्हणूयात आपण. याची कशी असेल, परपेंडिक्युलर म्हणजे या रेषेला लंब असेल, किंवा टॅन्जेन्शियल असेल त्या सर्कलला, याला आपण V3 बार असं म्हणूयात आपण. याची व्हेलॉसिटी कशी असेल, ही अशी असेल, याला Vn बार असं म्हणूयात आपण. ठीक आहे, मग या डायग्राम मध्ये एवढा भाग तपासणाराला दिसला पाहिजे. फिगर ए, रोटेशनल कायनेटिक एनर्जी असं त्याला लेबल करायचं आणि मग सुरुवात करायची. डायग्राम सुरुवातीला लक्षात ठेवा, त्यावरनं तुम्हाला पुढचा भाग लिहिता येईल. तर आता डायग्राम उत्तर लिहायचं तुम्हाला. डायग्राम काढली, डायग्राम नंतर तुम्हाला सुरुवात करायची. सुरुवात कशी कराल, लेट अस कन्सिडर अ रिजिड बॉडी. रिजिड बॉडी म्हणजे काय की दोन पार्टिकल मधलं, त्या बॉडीच्या 2 पार्टिकल मधलं अंतर सहजासहजी बदलत नाही.
अशा वस्तूला रिजिड बॉडी म्हणायचं. ठीक आहे, प्रॅक्टिकलसाठी. तर या ठिकाणी इथं रिजिड बॉडी, लेट अस कन्सिडर अ रिजिड बॉडी विच रोटेट विथ कॉन्स्टंट अँग्युलर व्हेलॉसिटी ओमेगा अबाउट अ गिव्हन ऍक्सिस विच इज शोन इन द फिगर ए. हे तुमचं पहिलं वाक्य. दुसरं वाक्य काय असेल? लेट अस कन्सिडर इट कन्सिस्ट n नंबर ऑफ पार्टिकल्स ऑफ मासेस m1 m2 up to the mn which are situated at a perpendicular distance, कारण moment arm असतो, which are situated at a perpendicular distance r1 r2 up to the rn respectively from the axis of rotation. हे तुमचं दुसरं वाक्य आहे. ठीक आहे, आणि याच्यानंतर मग पुढचा भाग पहा. Let us consider first particle whose mass is the m1. So its linear velocity is the v1. आता हा वेक्टर फॉर्म मध्ये लिहिलं नाही तरी चालेल, कारण फक्त किंमत काढायची आहे, कारण ही कायनेटिक एनर्जी काय आहे? स्केलर क्वांटिटी आहे. तर v1 इज इक्वल टू r1 ओमेगा, पहिल्या पार्टिकलची लिनियर वेलॉसिटी. प्रत्येक पार्टिकलचा कसा ओमेगा कसा कॉन्स्टंट असतो ते पण तुम्ही लिहू शकता. ऍज द बॉडी रोटेट all particles moves with the constant angular speed but different linear speed because they are situated at different speed. हे वाक्य लिहायचे. त्यानंतर मग the linear velocity of first particle is v1 is equal to r1 omega. What will be the linear velocity of second particle? v2 is equal to r2 omega. So on. vn is equal to rn omega. ठीक आहे, तर या ठिकाणी पहा हे लिहिलं. याच्यानंतर the kinetic energy of the first particle, that is the E1 म्हणूयात त्याला आपण. Let it be the E1. E1 is equal to जनरल फॉर्म्युला आहे. इट इज हाफ ऑफ m1 v1 स्क्वेअर. याच्यामध्ये काही अडचण आहे का पहा? कायनेटिक कशी लिहितो आपण? हाफ ऑफ mv स्क्वेअर असा फॉर्म्युला आहे. पहिल्या पार्टिकलचं मास किती आहे? m1. त्याची लिनियर वेलोसिटी किती आहे? v1. सो E1 is equal to half of m1 v1 square. We know the value of v1. v1 is the r1 omega. So put the value of v1 here. We get E1 is equal to half of m1. What is the v1? It is a r1 omega bracket square. स्क्वेअर करता येतो सर्वांना. काय येतो स्क्वेअर सांगा बरं? हाफ ऑफ m1 r1 स्क्वेअर ओमेगा स्क्वेअर. दिस इज द कायनेटिक एनर्जी ऑफ फर्स्ट पार्टिकल. खालच्या ओळीत लिहायचं. सिमिलरली कायनेटिक एनर्जी ऑफ सेकंड पार्टिकल विल बी काय असेल? तुम्हाला पण सांगता येईल. सांगा E2 बरोबर काय असेल? E2 बरोबर असं असेल हाफ ऑफ m2 r2 स्क्वेअर ओमेगा स्क्वेअर. सो ऑन. En बरोबर काय भेटेल? इट इज हाफ ऑफ mn rn स्क्वेअर ओमेगा स्क्वेअर. प्रत्येक पार्टिकलची कायनेटिक एनर्जी काढली आपण इन टर्म्स ऑफ ओमेगा, इन टर्म्स ऑफ देअर परपेंडिक्युलर डिस्टन्स फ्रॉम द ऍक्सिस ऑफ रोटेशन. मला पूर्ण बॉडीची कायनेटिक एनर्जी काढायची आहे. तर ती कायनेटिक एनर्जी काय असेल? पूर्ण बॉडीची कायनेटिक एनर्जी. ठीक आहे, तर या ठिकाणी डायग्राम समजली आहे. थोडी लिहायला जागा अपुरी पडते म्हणून डायग्राम पण मी पुसून टाकतोय. ठीक आहे, total kinetic energy is the sum of the kinetic energy of the individual particles. It means E is equal to E1 plus E2 plus dash 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 plus En. प्रत्येक पार्टिकलची कायनेटिक एनर्जी आपण ठेवली. That is half of m1 r1 square omega square plus half of m2 r2 square omega square plus dash 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 plus half of mn rn square omega square. प्रत्येकाची किंमत ठेवली आपण. तर या एक्सप्रेशन मध्ये हाफ कसा आहे? कॉमन डाव्या बाजूलाच ठेवला आपण. ब्रॅकेट मध्ये काय लिहाल पहा? ओमेगा स्क्वेअर कॉमन आहे, तो उजव्या बाजूला कॉमन ठेवला आपण. सो इट इज m1 r1 स्क्वेअर प्लस m2 r2 स्क्वेअर plus so on plus mn rn square bracket close omega square. हा जो ब्रॅकेट जो आहे तो बेरीज आहे ना. ठीक आहे, ह्या बेरजेला थोडंसं वेगळ्या स्वरूपात लिहिलं मी. हा, ह्या बेरजेला कसं लिहिलं? समेशनच्या फॉर्म मध्ये लिहिलं. तर ती मला कसं लिहिता येईल? E बरोबर हाफ ऑफ ब्रॅकेट मध्ये
समेशन. कसे समेशन करतोय आपण? एम आणि आर स्क्वेअरचं समेशन करतोय आपण, दोघांच्या गुणाकाराचं. ठीक आहे. तर याला आपण एक सफिक्स देऊयात आपण आय, याला आपण एक सफिक्स देऊयात आय. आयची किंमत कशी आहे? 1 to n. म्हणजे हा पूर्ण मोठा ब्रॅकेट लिहिण्याच्या मी काय केलं, त्याला छोटं केलं. ठीक आहे. इंटू ओमेगा स्क्वेअर. ठीक आहे. हा जो ब्रॅकेट जो आहे, हा जो समेशन जो आहे, या समेशनच्या ठिकाणी मी एक सिम्बॉल ठेवतो फक्त या पूर्ण ब्रॅकेटसाठी, आणि तो असं ठेवतो इज इक्वल टू हाफ ऑफ आय ओमेगा स्क्वेअर. ठीक आहे. आता हा आय म्हणजे नेमकं काय आहे ते पाहायचं आपल्याला. ठीक आहे. ते याच्यानंतर पाहूयात आपण. पण आधी इथेपर्यंत समजलंय तुम्हाला. मी याच्यासाठी काय ठेवलंय? एक लेटर ठेवलंय फक्त आय. आयचं मिनिंग काय आहे, तो नेमकं काय आहे? आयचा फॉर्म्युला काय होतोय? सध्या हा होतोय. काय होतोय? समेशन ऑफ एम आय आर आय स्क्वेअर आय टेन्स टू 1 to n. हा आयचा फॉर्म्युला आहे. बट ई इज इक्वल टू हाफ ऑफ आय ओमेगा स्क्वेअर. कायमस्वरूपी लक्षात ठेवायचा फॉर्म्युला. रोटेशनल कायनेटिक एनर्जी ऑफ द बॉडी which rotate about the given axis is equal to half of I omega square. इथेपर्यंत काही अडचण आहे का? नाही. हा फॉर्म्युला लक्षात ठेवा. कसं येतं तो स्टेप बाय स्टेप लक्षात ठेवा. बोर्डाच्या परीक्षेत हे डेरिव्हेशन खूप वेळेला विचारलेलं आहे. आता त्याच्यानंतर याच्यासाठी हे ठेवलं आपण, याचं मिनिंग काय, ह्या ब्रॅकेटचं मिनिंग काय ते आपल्याला पाहायचं आहे. ठीक आहे. तर इथं याच्यानंतर आपल्याला पाहायचं आहे ते म्हणजे आधी आपण तुलना करूया. लिनियर मोशन करता जी आपण कायनेटिक एनर्जी लिहितो, ती कायनेटिक एनर्जी कशी लिहितो आपण? कायनेटिक एनर्जी फॉर द लिनियर मोशन इज द हाफ ऑफ एम व्ही स्क्वेअर लिहितो आपण. ठीक आहे. आणि रोटेशनल मोशन करता कायनेटिक एनर्जी काय लिहिये? त्याला रोटेशनल कायनेटिक एनर्जी म्हणतो आपण. ठीक आहे. ती काय ते हाफ ऑफ आय ओमेगा स्क्वेअर भेटते. बाय कंपेअरिंग दिस, लिनियर मोशन करता हाफ ऑफ एम ओमेगा एम व्ही स्क्वेअर, रोटेशनल मोशन करता हाफ ऑफ आय ओमेगा स्क्वेअर. कंपेअर करूयात आपण दोघं. हे दोन इक्वेशन कंपेअर जर केले तर इकडे पण कायनेटिक एनर्जी, इकडे पण कायनेटिक एनर्जी. हाफ दोघांमध्ये सेम आहे. इकडे लिनियर स्पीड आहे, लिनियर व्हेलॉसिटी आहे, विच इज अॅनालॉगस टू द अँग्युलर व्हेलॉसिटी. याचा अर्थ या ठिकाणी जर व्ही अॅनालॉगस असेल तर मास इन लिनियर मोशन is analogous with the I. याला I ला आपण नाव देतोय मोमेंट ऑफ इनर्शिया. याला काय देतोय आपण? बरं, मोमेंट ऑफ इनर्शिया नंतर म्हणूयात आपण. ठीक आहे. म्हणजे जे काम व्ही म्हणजे काय? इट इज द रेट ऑफ चेंज ऑफ डिस्प्लेसमेंट विथ रिस्पेक्ट टू टाइम. ओमेगा म्हणजे काय? इट इज द रेट ऑफ चेंज ऑफ अँग्युलर डिस्प्लेसमेंट विथ रिस्पेक्ट टू टाइम. दोघे कसे आहेत? अॅनालॉगस. तसं mass in linear motion is analogous with the I in rotational motion. ह्याचं काय काम आहे लिनियर मोशन मध्ये? इट रिप्रेझेंट द इनर्शिया. याच्यावरनं त्या वस्तूचा इनर्शिया कळतो आपल्याला. मास जास्त आहे तर इनर्शिया जास्त, मास कमी आहे तर इनर्शिया जास्त. जसं की खडं आहे समजा आहे. ठीक आहे. याचं जर इनर्शिया जर जास्त असेल तर मला याला उचलायला पण फोर्स जास्त लागेल. ठीक आहे. याचं जर मास कमी असेल तर याला मला उचलायला, म्हणजे त्याला इनर्शिया कमी असेल म्हणजे उचलायला फोर्स पण कमी लागेल. म्हणजे इनर्शिया, मास रिप्रेझेंट द इनर्शिया, जडत्व त्याला म्हणतो आपण मराठीमध्ये. तसंच या ठिकाणी सिमिलरली आय रिप्रेझेंट द इनर्शिया टू द रोटेशनल मोशन. आणि रोटेशनल इनर्शिया इज नथिंग बट द मोमेंट ऑफ इनर्शिया. याला काय नाव देतोय आपण? रोटेशनल. हा भाग समजून घेण्याचा आहे. ठीक आहे. रोटेशनल इनर्शिया. रोटेशनल इनर्शिया म्हणजे काय पहा. ठीक आहे. तर जसं की मास काय रिप्रेझेंट करतं? मास जास्त असेल तर त्याचा इनर्शिया जास्त असतो. तसं रोटेशनल इनर्शिया जास्त आहे म्हणजे नेमकं काय आणि कमी आहे म्हणजे नेमकं काय पाहूयात. उदाहरण पाहूयात आपण. उदाहरणावर समजेल आपल्याला. माझ्याकडे समजा एक व्हील आहे. ठीक आहे. एक व्हील कसा आहे? याचं मास जे आहे ते मास त्याच्या रिंगला आहे. ठीक आहे. आणि तसंच दुसरं व्हील आहे. सेम रेडियस कसा आहे?
सेम. दोघांचं रेडियस कसं आहे सेम, पण याचं डिस्ट्रीब्युशन ऑफ मास कसं आहे, हे व्हील कसं आहे डिस्क आहे. अश्मयुगीन काळामध्ये अशा गाड्या वापरत होते, डिस्क सारखी चाक होती त्या गाड्याची. ठीक आहे. तर या ठिकाणी दोघांचं मास कसं आहे सेम. दोघांचं मास कसं आहे सेम, फक्त याचं मास कुठे जास्त आहे त्याच्या कडेला आहे, रिमला आहे. ठीक आहे. आता पहा या ठिकाणी इथं दोन्हीही चाक मी फिरवायचीत मला, रोटेशन मोशन त्यामध्ये तयार करायची. ऍक्सिस कसा आहे असा आहे. ठीक आहे. परपेंडिक्युलर प्लेन ऑफ बोर्ड. ठीक आहे. दोघांचं मास कसं आहे सेम आहे. तर या ठिकाणी इथं कुठलं चाक फिरवायला मला जड जाईल, जास्त टॉर्क लागेल, तर हे. कारण का याचा इनर्शिया जास्त आहे. ज्याचा इनर्शिया जास्त आहे पहा, ज्याचा इनर्शिया काय आहे जास्त आहे, तो त्याला फिरवायला मला टॉर्क कसं लागेल जास्त. याचा इनर्शिया कमी आहे, सहज ते काय होऊ शकतं चाक फिरू शकतं. म्हणजे ज्याचा इनर्शिया जास्त आहे त्याला फिरवायला टॉर्क कसा लागतो जास्त लागतो. ठीक आहे. समजा हे चाक फिरतंय, फक्त एवढ्या चाकाचा विचार करूया आपण, गोल गोल फिरतंय. ठीक आहे. वेगात फिरतंय, त्याला कसलाही अपोज होत नाहीये, फ्रिक्शनल कसलाही अपोज होत नाहीये असा विचार करूयात आपण. तर त्याला थांबवायला पण मला अपोजिंग टॉर्क जास्त लागेल. ठीक आहे. म्हणजे या ठिकाणी ज्या वस्तूचा इनर्शिया जास्त आहे, ज्या वस्तूचा इनर्शिया जास्त आहे त्याला रोटेशनल मोशन मध्ये आणण्यासाठी टॉर्क पण जास्त लागतो. आणि ज्याचा इनर्शिया कमी आहे त्याला रोटेशनल मोशन मध्ये आणण्याकरता टॉर्क पण कमी लागतो. आता म्हणाल की तुम्ही तर मास सारखा आहे, तर इनर्शिया वेगवेगळा कसा ते भाग पाहूयात आपण. त्याच्यामध्ये इनर्शिया याचा फॉर्म्युला पण पाहिलाय, तो असा फॉर्म्युला आहे, समेशन ऑफ MI/RI² असा फॉर्म्युला आहे. ठीक आहे. म्हणजे रोटेशनल इनर्शिया हा फक्त मास वरती अवलंबून आहे का नाही, कारण याच्या फॉर्म्युल्यामध्ये दोन गोष्टी आहेत, मास पण आहे आणि डिस्टन्सचा वर्ग पण आहे. ठीक आहे. म्हणजे या ठिकाणी इथे पहा ऍक्सिस पासून डिस्ट्रीब्युशन ऑफ मास दूर आहे. ठीक आहे. तर इथं ऍक्सिस पासून डिस्ट्रीब्युशन ऑफ मास जवळ आहे. याचा अर्थ रोटेशनल इनर्शिया लक्षात ठेवा, रोटेशनल इनर्शिया हा फक्त मास वरती अवलंबून आहे का नाही. इनर्शिया आहे मास वरती अवलंबून, पण रोटेशनल इनर्शिया की ज्याला आपण काय म्हणणार आहोत पुढे जाऊन मोमेंट ऑफ इनर्शिया म्हणणार आहोत, की जो मोमेंट ऑफ इनर्शिया कशावरती अवलंबून आहे, तर तो मास वरती पण अवलंबून आहे आणि या R² वरती पण अवलंबून आहे. याचा अर्थ ऍक्सिस पासून ते मास किती अंतरावरती साठवलेला आहे त्याच्यावरती पण ते अवलंबून आहे. पहा दोन्ही डिस्क घेतले, एक डिस्क आहे एक रिंग आहे, दोघांचं मास सारखंच आहे, दोघांचा रेडियस सारखाच आहे. तर याचा या ठिकाणी रोटेशनल इनर्शिया कसा असेल जास्त. का जास्त आहे, कारण प्रत्येक पार्टिकल ऍक्सिस पासून दूर अंतरावरती गेला, तर इथं ऍक्सिस पासून हे जवळ आहे. याचा अर्थ या ठिकाणी इथं याचा दोघांचं मास सारखं असून देखील याचा मोमेंट ऑफ इनर्शिया किंवा रोटेशनल इनर्शिया कसा आहे जास्त, बिकॉज द मोमेंट ऑफ इनर्शिया डज नॉट डिपेंड्स अपॉन ओनली द मास, इट डिपेंड्स अपॉन द R². R² ला म्हणूयात आपण डिस्ट्रीब्युशन ऑफ मास. ठीक आहे. तर या ठिकाणी याच्यावरनं आपल्याला सांगता येतं की मोमेंट ऑफ इनर्शिया म्हणजे काय. तर मोमेंट ऑफ इनर्शिया म्हणजे काय ते पाहूयात आपण. फॉर्म्युला पण आपल्याला भेटलेला आहे. कशावरून भेटला फॉर्म्युला आपल्याला, तर रोटेशनल कायनेटिक एनर्जीचं जे एक्सप्रेशन काढलं त्याच्यामध्ये हा फॉर्म्युला आपल्याला भेटला. आपल्याला हा भाग या चॅप्टर मध्ये हा भाग फार महत्वाचा आहे. समजला तर पुढचे बऱ्याचशा गोष्टी समजतात. त्याला आपण मोमेंट ऑफ इनर्शिया. काय फॉर्म्युला आहे मोमेंट ऑफ इनर्शियाचा, I इज इक्वल टू समेशन ऑफ I टेन्स टू 1 to n MI/RI². ठीक आहे. मग ही वस्तू आहे. ठीक आहे. ही वस्तू आहे, त्या ऍक्सिस ऑफ रोटेशन आहे. ठीक आहे. त्याचे वेगवेगळे पार्टिकल्स आहेत, n पार्टिकल्स आहेत, डिस्क्रीट पार्टिकल आहे, त्यासाठी फॉर्म्युला लिहिला आपण. ठीक आहे. तर
या पर्टिक्युलर डिस्क्रीट पार्टिकलसाठी आपल्याला मोमेंट ऑफ इनर्शियाची डेफिनेशन कशी लिहिता येईल. डेफिनेशन कशी लिहिता येईल पहा. डेफिनेशन पाहायची आपल्याला फक्त आज. तर डेफिनेशन अशी असेल, इथं लिहिता येईल डेफिनेशन आपल्याला, याच्यावर लिहिता येईल. हे फक्त वाक्यात लिहायचंय आपल्याला. कसं लिहिता येईल? मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ अ बॉडी अबाउट अन ऍक्सिस. आता हा अबाउट अन ऍक्सिस कुठून आला? जर मी ऍक्सिस इकडे ठेवला तर त्या ऍक्सिस भोवती डिस्ट्रीब्युशन ऑफ मास चेंज होतं, म्हणून अबाउट ऍक्सिस फार महत्वाचा आहे. ठीक आहे. ऍक्सिस इथला मी उचलून इथे ठेवला तर डिस्ट्रीब्युशन ऑफ मास चेंज होतं. मी इथला उचलून इथे ठेवला तर डिस्ट्रीब्युशन ऑफ मास चेंज होतं. डिस्ट्रीब्युशन ऑफ मास चेंज झालं की मोमेंट ऑफ इनर्शिया चेंज होतो. याचा अर्थ या डेफिनेशन मध्ये अबाउट अन ऍक्सिस गरजेचा आहे, कारण ऍक्सिस बदलल्यावर त्याची किंमत काय होते? बदलून जाते. ठीक आहे. तर पहा, मोमेंट ऑफ इनर्शिया डेफिनेशन. Moment of inertia of a body about a given axis is defined as the sum, बेरीज आहे, सम ऑफ, गुणाकार आहे, पण बेरीज कशाची? या दोघांच्या गुणाकाराची बेरीज आहे. दोघांचा गुणाकार कोण कोण आहे? सम ऑफ प्रोडक्ट ऑफ. मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ अ बॉडी अबाउट द गिवन axis defined as the sum of product of mass of each particle of the body to the with the square of its perpendicular distance from the axis of rotation. ठीक है. Again I repeat the same. Moment of inertia of a body about a given axis of rotation is the sum of product of mass of each particle of the body and the square of its perpendicular distance from the axis of rotation. फॉर्म्युला आपल्याला कळाला. ठीक आहे. पण हे कशा करतात? जर पार्टिकल डिस्क्रीट असतील तर डिस्ट्रीब्युशन ऑफ मास कंटिन्युअस आहे, वेगवेगळे त्या बॉडीचे पार्टिकल एक एक असे वेगळे करता येत नाहीत. अशा वेळेला आपण काय घेतो? रिजिड बॉडी आहे आणि डिस्ट्रीब्युशन ऑफ मास कंटिन्युअस आहे, तर अशा वेळेला आपण समेशन काढून इंटिग्रेशन घेतो आपण. ठीक आहे. शेवटी बेरीजच होणार आहे. मग त्या ठिकाणी काय घेतोय आपण? आर स्क्वेअर डीएम घेतो आपण. इंटिग्रेशन ऑफ आर स्क्वेअर डीएम. डिस्क्रीट पार्टिकल असतील तर असं, एक सिंगल पार्टिकल असेल तर काय लिहिता येईल? आय इज इक्वल टू एम आर स्क्वेअर. सिंगल पार्टिकल आहे, एकच पार्टिकल आहे आणि तो गोल गोल फिरतोय, तर त्याकरता मोमेंट ऑफ इनर्शिया काय असेल? आय इज इक्वल टू एम आर स्क्वेअर. अनेक पार्टिकल आहे, त्याकरता हे डिस्ट्रीब्युशन ऑफ मास, पार्टिकल वेगळे करता येत नाही, कंटिन्युअस डिस्ट्रीब्युशन आहे मासचं. अशा वेळेला हे वापरायचं, वेअर डीएम इज द मास ऑफ एलिमेंट. अशा वेळेला तुकडा घेतो आपण त्या रिजिड बॉडीचा किंवा त्या वस्तूचा. So I is equal to integration of r square dm. I is equal to mr square. I is equal to summation of I raised to 1 mi ri square. सिंगल पार्टिकल असेल तर, डिस्क्रीट पार्टिकल असेल तर, डिस्ट्रीब्युशन मास कंटिन्युअस असेल तर. फॉर्म्युला आपल्याला समजला. या फॉर्म्युल्यामध्ये कशाचा गुणाकार आहे? आर स्क्वेअर आणि एमचा गुणाकार आहे. तर मला सांगा याचं एकक काय असेल? सांगा बरं पटकन मला याचं एकक काय असेल? कुठलं एकक? फक्त एस आहे. ठीक आहे. मासचं एकक काय असतं? किलोग्रॅम. आरचं एकक डिस्टन्स आहे, मीटर स्क्वेअर. सो इट इज अ किलोग्रॅम मीटर स्क्वेअर इज द SI युनिट ऑफ द मोमेंट ऑफ इनर्शिया. देन व्हॉट आर द डायमेन्शन्स ऑफ द मोमेंट ऑफ इनर्शिया? मास किती वेळेस आहे? एक वेळेस आहे. लेंथ किती वेळेस आहे? 2 वेळेस आहे. टाइम आहे का याच्यामध्ये? नाहीये. 2t⁻⁴. ठीक आहे. तर या ठिकाणी त्याचं SI युनिट आणि डायमेन्शन लक्षात ठेवायचं. पण मोमेंट ऑफ इनर्शिया या ठिकाणी डेफिनेशन, युनिट आणि डायमेन्शन्स. ठीक आहे. आता या ठिकाणी रोटेशनल मोशन मध्ये आपण अगदी सुरुवातीला जो भाग पाहिला तो म्हणजे रोटेशनल कायनेटिक एनर्जी. रोटेशनल कायनेटिक एनर्जी एक्सप्रेशन कसं काढलं आपण? प्रत्येक पार्टिकलची लिनियर व्हेलॉसिटी वेगवेगळी आहे. प्रत्येक पार्टिकल वेगवेगळ्या अंतरावरती आहे, वेगवेगळे मास आहे प्रत्येक पार्टिकलचं. सो इट इज हाफ ऑफ m1 v1 स्क्वेअर. v1 काय आहे? तर r1 ओमेगा आहे. लक्षात ठेवा, ω1 ω2 नाही, कारण प्रत्येक पार्टिकलची अँग्युलर व्हेलॉसिटी कशी आहे? सेम आहे. त्याच्यावरून आपल्याला रोटेशनल कायनेटिक्सचा फॉर्म्युला काय भेटलाय? दॅट इज हाफ ऑफ I ओमेगा स्क्वेअर, वेअर I इज द मोमेंट ऑफ इनर्शिया. थँक्यू. थांबूयात आपण इथे.